सभागृहामध्ये उपस्थित डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्याभारतीचे आजी माजी पदाधिकारी, उपस्थित शिक्षण प्रेमी, शिक्षण तज्ञ आणि ज्ञानदानाच्या कार्याचे पांथस्थ सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना मी अरुण कुलकर्णी वंदन करतो. आज सकाळीच उठल्यानंतर वर्तमानपत्र काढलं आणि शीर्ष बातम्या पाहिल्यानंतर माझा एक छंद आहे, त्याला फार तर वेळ असे म्हणलं तरी चालेल, की आजचं भविष्य असतं एका ओळीमध्ये. ते पाहायचं, बायकोचं पाहायचं, माझ्या राशीचं पाहिलं, त्यामध्ये आपणास व आपल्या बरोबरच्या सहभागींना आजचा दिवस आनंदाचा जाईल, भलेही प्रशिक्षण दिवसभर असो. बायकोचं पायाभूत स्तर म्हणजे जीवन स्तर होय. तर बसल्या बसल्या गुरुदेव टागोरांची एक कविता आठवली. गुरुदेव टागोर आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की मावळतीला जाणाऱ्या सूर्यनारायणाने मागे वळून पाहिले आणि पृथ्वीताईस म्हणाला, माझ्या मावळतीनंतर माझे प्रकाश देण्याचे काम कोण करते. पृथ्वीने सर्व प्रकाश रत्नांची बैठक घेतली आणि त्यांच्या समोर हा प्रश्न ठेवला. कोणीही काहीही बोलत नव्हते, सर्वत्र नीरव शांतता होती. पुन्हा एक वार पृथ्वीने प्रश्न सर्वांसमोर ठेवला. कोणी काहीही बोलत नाही हे पाहून एक पणती उभी राहिली आणि म्हणाली, माझ्या परीने मी हे कार्य करेन. आपण सर्व ज्ञानदान करणाऱ्या पणत्या. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात म्हणतात, जैसे दीपकळिका धाकुटी परिभवते जाते प्रकट, तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. मराठीच आहे बरं का. माऊली आणि कालिदास या दोघांचे मध्ये आहे, दुसरं कोणी देऊ नये. दीपकळी असं त्यांनी छोट्या दिवस आणि धाकटा आणि थोरला हे आमच्या काळात होत. आता एकच असल्यामुळे धाकट्या थोरल्याचा प्रश्न नाही. तर भलेही दिवा अत्यंत छोटा असो, तो अंधाराला भगदाड पाडतो आणि प्रकाशाचं साम्राज्य उभं करतो. तसंच भलेही प्रशिक्षण घेण्याची अमितजी आणि रघुनाथ यांना अल्पबुद्धी झालेली असली तरीही ती महत कार्यशील आहे असं आपण म्हणतो. आजचा विषय आहे की विद्याभारतीचा परिचय. विद्याभारतीचं पूर्ण नाव आहे विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था, असं पूर्ण नाव आहे. आणि विद्याभारतीचं ध्येय वाक्य जे आहे हे सा विद्या या विमुक्त. विष्णू पुराणामध्ये हा एक श्लोक आहे जो व्यास ऋषींचे वडील महर्षी पराशर ऋषी यांनी लिहिलेला आहे. आणि त्यामधला हा 1/4 हिस्सा जो आहे हा घेतलेला आहे. सा विद्या या विमुक्त. सा विद्या म्हणजे खरी विद्या आणि विमुक्त विमुक्त करते. कशाला विमुक्त करते? तर आपल्यातल्या अज्ञानाला.
आपल्यातल्या अहंकाराला, आपल्यातल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना ती मुक्त करते आणि आपल्याला ज्ञान देते. नंतर एक पुस्तक आहे आणि प्रकाशित झालेला दीप आहे, असं विद्याभारतीचं हे ध्येय, वाक्य आणि नाव आहे. एल्विन टोसार असं एक विचारवंत असं म्हणतात की हिस्ट्री ऑफ ह्युमन मनकाइंड इज अ हिस्ट्री ऑफ थॉट्स. म्हणजे काय तर मानव इतिहास हा विचारांचा बनलेला आहे. साबित विचार असे येतात त्या प्रकारे आपण कार्य करत असतो. तर विचारांचा इतिहास जो आहे तो कसा आहे, तर एक छोटस उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊ. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, आता सध्या चालू आहे, तर त्याची इंग्लंडमध्ये बैठक होती आणि सगळे त्यांचे जे बोर्ड कमिटीचे मेंबर आहेत ते आलेले होते पूर्ण जगतभरातून. विषय होता की फुटबॉलमध्ये जसा पैसा मिळतो तसा क्रिकेटमध्ये मिळत. 3 तास झाले, चिंतन झालं, काही निष्पन्न झालं नाही, भोजन झालं, परत बसले, निष्पत्ती काही नाही. शेवटी मिनिट्स लेणार एक तृतीय कर्मचारी, ज्याला आपण तृतीय चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणीचा कर्मचारी जो आहे तो असंच उठला आणि म्हणाला, ऑनरेबल चेअरमन, प्लीज गिव्ह मी ए परमिशन फॉर स्पीक. तर ते त्यांना असं वाटलं की हा एक तृतीय श्रेणीचा कर्मचारी आहे ना, हा काय बोलणार, हा काय सांगणार. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परत झालं आणि परत तो तसंच म्हणाला आणि बाकीचे म्हणाले काय म्हणतोय, म्हणून द्यायचं खरं, बोलून द्यायचं खरं. तर त्यांनी असं सांगितलं की आता 2 फॉर्मॅट आहेत म्हणे आपले क्रिकेटमध्ये, एक 5 दिवसाचा कसोटी आहे आणि एक वन डे आहे. तर आपण असं करूया की 2020 असं जर केलं तर फुटबॉलपेक्षा भरपूर पैसा मिळेल. तर असं एक पुस्तकामध्ये वाचलं होतं मी की 70% ज्या वेळेला आपण आपले जे काही विचार मांडतो ना त्याला विरोध होतो. कसे तुम्ही घरामध्ये साधं म्हणा की आपण जरा दुसरा फ्रीज घेऊ द्या, काय करायचं त्याला, आहे ना चांगला, साधं काही पण तरी की दिवसभराचा प्रश्न आहे, प्रश्न कुठं दिवसभरात असतं का, काय काही विरोध होतोच आणि बदलाला तर विरोध होतोच. बदल स्वीकारला जातो. म्हणून तर त्या ज्या मालिका असतात त्या भागात पाहू नये. नंतर मग त्यांनी त्याचं ऐकलं आणि आज आपण पाहतो तर फुटबॉलपेक्षा 2020 मध्ये किती पैसा आहे. ते मॉरल ऑफ द स्टोरी की विचार जो आहे हा इतिहास बनवतो. तत्कालीन परिस्थिती तशी होती. इंग्रज आलेले होते. आदरणीय विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, नामदोशी सगळ्यांनी विचार केला, अरे गडबड, मग संस्था स्थापन करूया. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 साली आणि आज आपण ती ज्ञानदानाचं कार्य जे आहे फर्ग्युसन कॉलेज हे जगतामध्ये प्रसिद्ध आहे. तर ते आज आपण पाहतोय एक विचार जो आहे ना
तो विचार हा इतिहास बनेल आणि मानवाचा इतिहास हा विचारांचा इतिहास आहे. म्हणून एव्हरी थॉट हॅज ए पॉवर, एव्हरी थॉट हॅज ए वन डे ओपनिंग अँड एव्हरी थॉट हॅज ए सक्सेसफुल. आता हे झालं माझं सांगून. मग आता आपण काय करायचं? ऐकायचं. दररोज रात्री एक विचार करायचा आणि डायरीमध्ये लिहायचा. समर्थांनी सांगितलं की दररोज काहीतरी लिहिला पाहिजे किंवा वाचा. पुढे आता थोडस स्पर्श करूया आणि मग जाऊया की भारतीय शिक्षण पद्धती जी आहे त्याचा पूर्व इतिहास थोडासा त्याच्यापेक्षा वेगळा असू शकतो, पण एक थोडंसं त्याला आपण स्पर्श करून पुढे जाऊया की आधी वैदिक शिक्षण पद्धतीने वेद शिकवले जात होते, उपनिषद शिकवले जात होते. आत्ताच मी सांगितलं की विष्णू पुराणामध्ये बृहद आरण्यक आहे, बृहद आरण्यक उपनिषद आहे, त्याचे थोडे पुढे संदर्भ असे अनेक उपनिषद आहेत, वेद आहेत, ऋचा आहेत, श्रुती आहे. तर त्यावेळेला ते होतं. मग गुरुकुल शिक्षण पद्धती होत्या. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये मुलगा जायचा, शिकायचा वगैरे, पण ती चांगली होती असं म्हणतात. आणि आज पण गुरुकुल शिक्षण पद्धती जी आहे त्या निघालेल्या आहेत. त्याचं कारण काय बरं? त्याचं कारण असं आहे की ते जे तत्कालीन गुरु जे होते ते विद्यार्थ्याला ट्रेनिंग काही देत नव्हते. अगोदर त्याला त्याचं सगळं काम करू देत होते आणि मग त्याच्यातून हे हेरत होते की याची क्षमता काय. नंबर 1 क्षमता, नंबर 2 त्याची आवड काय आणि नंबर 3 समाजाची गरज काय. क्षमता, आवड, समाजाची गरज ही पाहून शिक्षण दिलं जात होतं. म्हणून गुरुकुल पद्धतीमधलं शिक्षण हे चांगले असं म्हणतात. त्यामध्ये ते गुरु त्या शिक्षणाबरोबर कुटुंब, समाज, देश आणि विश्व याचा संदर्भ आला होता. आज आपण जर पाहिलं तर पॅकेजमध्ये मुलं शिकतात, पण त्यांना कुटुंबाचं काही घेणं देणं नाही, समाजाचं काही घेणं देणं नाही, बाकीचं अजून आपण देशाचं. तर अशी गुरुकुल पद्धती होती. त्यामध्ये एक खूप गोष्ट चांगली होती. कोणती? स्वावलंबन. मुलगा स्वतः सगळं करावं लागत होतं, सगळं स्वतः करावं लागायचं. आणि ज्या वेळेला स्वावलंबन असतं, आता आज जर आपण पाहिलं तर मुलगा पांघरुणाची घडी सुद्धा करत नाहीये किंवा त्याला सांगितलं जात नाही पांघरुणाची घडी. नाशिकला रघुनाथजींनी आणि मी आम्ही एका भेटीसाठी गेलो होतो आणि तिथे चहा पाणी वगैरे झालं. त्यांना म्हणलं तुम्हाला मुलं? तर ते म्हणाले की एक मुलगा एक मुलगी. कुठे? वर बसले. बोलवलं. तर मी म्हणलं की काय करतो बाळ? म्हणे की मी 12वी झालेलो, आता इंजिनिअरिंग प्रक्रिया चालू आहे आणि मुलगी ऑलरेडी इंजिनिअरिंग. तर त्याला मी एकच प्रश्न विचारला की तुला तुझ्या घराजवळ गिरणी माहिती आहे का? तर तो बाबांकडे पाहिला, गिरणी. अशी परिस्थिती जी आहे ती आहे. म्हणून ती स्वावलंबी सगळं होतं. म्हणून ती गुरुकुल पद्धती. त्यानंतर नालंदा तक्षशिला आपल्या सर्वांना माहिती. 10,000 विद्यार्थी होते. 10,000 नालंदा. शिक्षक किती असतील, त्यांची राहण्याची सोय किती असते, आपली नाही परदेशातली आणि आपली तत्कालीन अशी परिस्थिती. आणि आपल्या जे काही शिक्षण आहे आपलं भारतीय ती शिकवलेलं आहे. त्यामध्ये शिल्पकला होती, त्यामध्ये शल्यक्रिया कला पण होती, अशा अनेक कला त्यामध्ये होत्या. मग काय आलं? मग इंग्रजांचं आगमन झालं. मग काय आलं? मग ईस्ट इंडिया कंपनी आली. 1715 मद्रास, 1718 मुंबई आणि 1731 कलकत्ता इथे सेंट मेरी स्कूल स्थापन करण्यात. गंमत बघा, 1715 ची गोष्ट. आणि त्यानंतर 1781 ला आरबी फारसी मदरसा हा कलकत्त्यात चालू केला आणि 1791 ला काशी इथे
संस्कृत विद्यालय सुरू केलं. आता हे दोन सुरू करण्याचं कारण होतं इंग्रज की संवाद व्हावा समाजामध्ये, हिंदू समाज आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये काय चालतं याच्यासाठी त्यांनी असं काही केलं. पुढे आता हे आपल्या सर्वांना नाव माहिती आहे हे 1835 नी लिहिलंय. तर काय लिहिलं तर मेकॉलेने सगळ्या भारताचा प्रवास केला आणि 2 फेब्रुवारी 1835 ला इंग्रजी संसदेमध्ये असं सांगितलं की आय हॅव ट्रॅव्हल्ड अक्रॉस लेंथ अँड वेल्थ ऑफ इंडिया अँड आय हॅव नॉट सीन सिंगल beggar or a single person in India, but such a wealth I have seen in India, that is value education, cultural education, familiar education and spiritual education. असं त्याने सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर आता याला आपल्याला संपवायचंय असं त्यांनी काय केलं, एक पाण्यात भरला आणि ते संपवायचा प्रयत्न केला. मग आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर 1948 ला विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन झाला. डॉक्टर राधाकृष्णन त्यांचे अध्यक्ष होते. त्यामध्ये एक शेवटचं वाक्य त्यांनी लिहिलेलं मला आठवतं की नॉलेज इज युनिव्हर्सल but education is always national. असं राधाकृष्णन यांनी की ज्ञान सार्वभौमिक आहे परंतु शिक्षण हे जे आहे हे राष्ट्रीय आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आयोग डॉक्टर मुदलियार यांनी 1952 ते त्याचे अध्यक्ष होते. मग भारतीय शिक्षण आयोग म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आयोग हा डॉक्टर कोठारी जे आहे हा 1968 ला आला. 1986 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आचार्य राममंत्र मोर्तींच्या अध्यक्षतेखाली आलं आणि 2020 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डॉक्टर कस्तुरीरंगन जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली आलं. मग आता 2020 मध्ये हा नवीन शिक्षण NEP जे आहे नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी, ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण म्हणतो, हे आलं. मग याचा अर्थ हे बाकीचे जे आहेत ते काही चांगले नव्हते का असा जर आपण विचार केला, होते ना चांगले, हे पण चांगले होते. पण त्याच्यासाठी ही धडपड आहे, ही जी धडपड आता प्रशिक्षणाची जी आहे ती धडपड तिथे आढळली नाही आणि ती धडपड इथे आढळली. कोणती धडपड तर भलेही ते शिक्षण आयोग चांगले होते पण त्याचं शासनाचंच असं आकलन आहे की त्याचं क्रियान्वयन जे आहे ना ते फक्त 15% सरकारी, 85% त्याच्या रचना त्याला लागलेला पैसा बाकीचं सगळं म्हणून त्याचा उपयोग झाला, क्रियान्वयन झाला. आता 2020 ला डॉक्टर कस्तुरीरंगन जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते आले. पुढे आता आपण भारतीय शिक्षणाचा पूर्व इतिहास पाहिला. आता विद्या भारतीचा इतिहास, विद्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे तसंच विद्या भारती आहे. जसं या 5 लोकांनी ही सोसायटी स्थापन केली तसंच विद्या भारती जी आहे ती स्थापन करण्यासाठी स्वातंत्र्य नंतर विचार आला की आता भारतीय शिक्षण तर दिलं जात नाहीये, भारतीय संस्कार कुठंच दिसत नाहीये, ते सगळं इंग्रजाळलेलं आहे. मग आता काय करायचं, मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून संघ भावनेमधून भारतरत्न नानाजी देशमुख, कृष्णचंद्र गांधी जे प्रचारक होते ते आणि श्रीवास्तव हे संघचालक गोरखपूरचे होते. तर ते एकदा घरी बसले होते आणि त्यांची नात जी आहे शाळेमधून आली आणि तिने काय हॅलो अंकल वगैरे केलं असेल ती इंग्रजी माध्यमातून. तर तिला बोलवलं त्यांनी आणि त्यांनी तिला विचारलं की का ग तुमच्या शाळेमध्ये जे आहे ते रामायण महाभारत वगैरे हे शिकवलं जातं का. तर ती म्हणाली की असं असं तिने केलं आणि ती म्हणे येस अंकल इन लास्ट वीक
our class teacher spoke about Lord Rama and Queen Sita. आता लॉर्ड रामा आणि क्वीन सीता म्हणलं की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आणि देवी, आता तुम्ही पाहिलं वंदनेमध्ये सीता दुर्गा वगैरे हे बनवायचं. आणि मग गोरखपूरला सरस्वती शिशु मंदिर जे आहे 1952 सुरू झालं. सगळ्या भारतामध्ये अशा शाळा सरस्वती शिशु मंदिर या नामकालीन शाळा सुरू झाल्या. आणि मग याचं काहीतरी संघटन केलं पाहिजे म्हणून माननीय भाऊराव देवरसांनी 1977ला त्या सगळ्यांना गोळा केलं आणि त्याला नाव दिलं विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था. मग त्यांनी ठरवले ना उद्देश काय ठरवले. आता ही जे विद्याभारती जे आहे हे अशासकीय संघटन आहे, पूर्ण आशिया खंडात 1 नंबरचं. कुठलंही शासकीय अनुदान नाही आहे. भारतीय मूल्ये जी आहेत आपली आणि भारतीय संस्कृती जी आहे ही जपण्यासाठी याची स्थापना झाली. इंडियन नॉलेज सिस्टम जी आहे, भारतीय ज्ञान परंपरा ती जपायची आहे. दीनदुःखी अभावग्रस्त विद्यार्थी जे आहेत त्यांना ज्ञानवंत, संस्कारशील, चारित्र्यवान आणि स्वावलंबी बनवायचं आहे. संपूर्ण भारतभर एकल प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय तथा संस्कार केंद्र आहे. मग किती शाळा आहेत याच्या? 25 ते 30 हजार शाळा. मग त्या प्रमाणात 2 लाख शिक्षक, त्या प्रमाणात 40-50 लाख विद्यार्थी, असा हा फार मोठा विस्तार आहे. मोठा विस्तार. आता मी थोडासा उल्लेख केला की धाकटा आणि थोरला विस्तार पहिल्या कुटुंबाचा कसा होता. मला 9 मामा आणि 2 मावशी आणि आई असे 12 लेकरं माझ्या आजीला. मस्त अगदी तिच्या आजोळे गेलं की असा मोठा वटवृक्ष आहे हा विद्याभारतीचा आहे. पुढे